तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात आपण विविध तज्ज्ञांचे भाषण ऐकत असतो. विविध प्रयोगशील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या मुलाखती ऐकत असतो आणि त्यातून आपण बरीच अशी प्रेरणा घेत असतो. तर आजही आपण एका शेतकरी बंधूची मुलाखत ऐकणार आहोत. ते आहेत फळबाग लागवड करणारे चंद्रशेखर निमगडे, मुक्काम पोस्ट मारोडा, तालुका मूल यांची सुशांत वाकडे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेती करत असताना शेतीला जर का मेहनत आणि अनुभवाची जोड असली तर आपली शेती विकसित करण्यास अल्पस परिश्रम घ्यावा लागतंय. शेतीमध्ये नाविन्यपूर्ण पिकं घेऊन त्यामध्ये आपला आर्थिक विकास कसा करता येईल या पद्धतीने आपण शासकीय योजनेचा जर का लाभ घेऊन आपल्याला आपली शेती कशी हिरवीगार करता येईल किंवा आपल्याला बाग कशी लागवड करता येईल आणि त्यातून आपल्याला उत्पन्न कसं मिळवता येईल याकडे जर का शेतकऱ्यांनी लक्ष दिलं तर आपला आर्थिक स्तर वाढू शकतो. आज आपल्यासोबत मुक्काम पोस्ट मारोडा तहसील मूल येथील शेतकरी चंद्रशेखर निमगडे यांनी शासकीय योजनेच्या माध्यमातून आंब्याची लागवड केली आणि त्यापासून आज त्यांना आर्थिक मदत होते. त्यांनी केलेली आंब्याची बाग लागवड आणि त्यांच्या शेतीतील अनुभव त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चंद्रशेखर निमगडेजी नमस्कार. नमस्कार. चंद्रशेखरजी मला सांगा, आपला भाग संपूर्ण धानाचा पट्टा आहे. हो, बरोबर आहे. आपलं चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य पीक हे धान आहे आणि धानाचं पीक वगळून आपण फळबाग शेतीकडे कसं काय वळलात? आमची शेती कसत असताना की शेतीतून निघणारं जे उत्पन्न होतंय ते आमच्या लागवडीच्या येणाऱ्या खर्चापेक्षाही कमी दरामध्ये येत होतोय. त्याच्यामुळे आपला जो आर्थिक स्तर आहे तो दिवसेंदिवस खालावत चाललेला होता. त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये असा विचार यायला लागला की याच्यापेक्षा जर प्रगत जर काय करतो म्हटलं तर आपल्याला करता येईल बा. म्हणून आम्ही कृषी विभाग मूल वन विंडो यांच्याकडे थोडीफार माहिती घेतली. त्यांच्याकडून आम्हाला असं मिळालं की बागायत शेतीकरिता आपल्याला आंब्याचे आणि इतर प्रजातीचे झाडं सुद्धा आपल्याला देता येतील. इतर प्रजातीचे झाडं घेतलं तर त्याच्यापासून आपल्याला 20 ते 25 वर्ष वाट बघावं लागेल, त्यांचं संगोपन करावं लागेल आणि परत समजा फळाचं कोणचं घेतलं तर 5 वर्षामध्ये त्यांचं फळ घेईल आणि मार्केटला गेलं तर त्याचा आर्थिक आपल्याला तेवढाच फायदा होईल. या उद्दिष्टाने आम्ही आंब्याचं त्यांच्याकडून प्रोजेक्ट टाकला आणि आम्हाला त्यांच्याकडून जवळपास 40 झाडं आंब्याचे 5 प्रजातीचे मिळाले. निमगडेजी, आपण आंब्याची बाग लावत असताना आंब्याच्या कोणत्या जातीच्या झाडाची निवड केली? आम्हाला गव्हर्नमेंटकडून म्हणजे शासनाकडून मिळालेलं ते एक अनुदान होतं. त्या अनुदानातून त्यांनीच 5 प्रजाती दिली. त्याच्यामध्ये लंगडा, बेंगनपल्ली, दशहरी, कलमी आणि तोतापुरी असे 5 प्रकारचे आम्हाला व्हेरायटी मिळाल्या. आंब्याची लागवड करत असताना आपण कशा पद्धतीने केली त्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांना सांगा. शेतपीक भात असल्यामुळे बांध्या असतात, त्याच्यामुळे आपणाला समजा जर दुसरं उत्पन्न घेतो म्हटलं तर आम्हाला प्रॉब्लेम यायचा. एक तर शेती ती परंपरागत चाललेली शेती मोडकळीस काढावं लागेल, नाही तर त्याच्यामध्ये दुसरी सुविधा करावं लागेल. मग आम्ही विचार केला असा की समजा जर बांधावर लावला तर आपल्याला दोन्ही उत्पन्न घेता येईल बा. या उद्दिष्टानं बांधावर 10 बाय 10च्या अंतरावर जवळपास 1.5 बाय 1 फुटांचा खड्डा केलेला आणि त्या खड्ड्यामध्ये सुरुवातीला पावडर टाकला. उदईचं प्रमाण आपल्याकडे भरपूर असल्यामुळे शेतामध्ये त्याच्यामध्ये सुरुवातीला पावडर टाकला. त्याच्यामध्ये परत पुन्हा निंबोळ्या टाकल्या, निंबोळी आणि निंबाचा पाला पण टाकलेला. त्याच्यानंतर शेणखत, कंपोस्ट खत टाकून त्याच्यामध्ये परत ते झाड लावलं आणि मातीनं बुजवून देऊन त्याच्यावर सतत जवळपास आम्ही 2 वर्ष ते 3 वर्ष पाणी दिलं आणि पूर्ण 40 ते 40 झाडं सुद्धा आम्ही वाचवलेत. आपण ज्या बागेची लागवड केली त्याला 20 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. या 20 वर्षामध्ये आपली बाग कशी बहरत गेली आणि त्यापासून आपल्याला उत्पादन कसं मिळतंय याबद्दल सांगा. सुरुवातीला आम्ही झाडं लावल्यानंतर 40 झाडं लावलेले होते. 40 झाडं लावल्यानंतर सुरुवातीला जवळपास काही आपल्याकडे म्हणजे स्ट्री कॅटल करिता म्हणजे जे मोकाट जनावर होते, मोकाट जनावरापासून असं काही कंपाऊंड वगैरे नव्हतं. म्हणून आपल्याला जेव्हा 3 ते 4 महिने पीक असते शेतामध्ये तोपर्यंत जनावरांचा काही त्रास होत नव्हता. पण त्याच्यानंतर आम्हाला त्रास व्हायचा. म्हणून आई, वडील आणि आम्ही तिघे जण शेतामध्ये दिवस रात्र राहून तिथे त्यांचं आम्ही संगोपन करायचं. सुरुवातीला झाडं लावलेत. पहिल्या वर्षाला उन्हाळ्यामध्ये त्याला पाणी दिलं. पाण्याची सुविधा नव्हती आमच्याकडे. मग जवळपास आमच्याकडे एक शेततळं होतं. त्या शेततलावामधलं पाणी वडिलांनी, आईंनी परत मी त्यांना मदत करू लागायचो
आम्ही कावडीने पाणी आणायचो आणि ते पाणी झाडाला द्यायचे आणि अशा पद्धतीने ते झाडं वाचवले आम्ही. त्याच्यानंतर कलम केलेले असल्यामुळे पहिल्या वर्षालाच त्याचं उत्पन्न यायला सुरुवात झालेलं, म्हणजे मोहर यायला लागला. परंतु आम्ही परत पुन्हा कृषी तज्ज्ञाकडे गेला आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. त्यांनी म्हटले पहिल्या सुरुवातीला आलेला जो मोहर असतोय तो खोडून टाकायचा आणि त्यांना खत द्यायचा. खत देत असताना आम्ही त्यांच्या मुळाच्या जवळपास 1.5 ते 2 फुटाच्या डिस्टन्स नंतर 1.5 बाय 2चा खड्डा केला. त्याच्यामध्ये कंपोस्ट खत, जसं काय त्या झाडाचा पडलेला जो पाला होता तो पाला पाचोडा, निंबोड्या आणि निंबाचा पाला, गराडीचा पाला असा दशपर्णी अर्कासारखा म्हणजे 10 व्हेरायटीचे जे पानं ते कुजवले त्याच्यामध्ये थोडंफार शेण टाकलं, थोडंफार युरिया टाकला आणि ते कुजवून तो खड्डा पाणी टाकून मिटवून टाकला. या पद्धतीने त्यांना आम्ही खत दिलं. खत पाणी असं देत देत जवळपास 3 ते 4 वर्ष कंटिन्यू मध्ये आम्हाला त्यांचा आलेला मोहर काढून टाकावा लागला. म्हणजे 4 वर्ष आम्ही उत्पन्न घेतलं नाही. 4थ्या वर्षानंतर कृषी तज्ज्ञातून परत आम्ही विचारल्यानंतर त्यांनी म्हटलं की आता तुम्ही उत्पन्न घ्यायला काही हरकत नाही. त्या पिरियडमध्ये आमच्या झाडाची जवळपास लांबी 10 फुटाच्या जवळपास आलेली होती आणि विस्तारित म्हटलं तर जवळपास नाही म्हटलं तरी 8 बाय 8चा घेर सुद्धा आलेला होता. मग आम्ही उत्पन्न घ्यायला सुरुवात केलं. मोहर आल्यानंतर वातावरणाचा जो फरक पडायला लागला. वातावरणामुळे आलेले जे फुलं होते, जो मोहर होता, छोटे छोटे आंबे पकडायचे आणि पकून ते परत निघून जायचे. म्हणजे बुरशीजन्य त्यांना रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता. त्याच्यामुळे फळं पाहिजे त्या पद्धतीने लागायचे नाही. आपण आंब्याची बाग लावली, बाग बहराला आल्यानंतर त्यावरती काही रोग आणि किडीचा प्रादुर्भाव झाला का आणि त्याचं आपण नियंत्रण कसं केलं? सुरुवातीपासूनच त्यांचा प्रादुर्भाव व्हायला लागलेला. जेव्हा जेव्हा वातावरणामध्ये बदल होत गेला तसतसं आपल्या झाडावरची किंवा मोहरावरची किडीचा प्रादुर्भाव व्हावा लागला. सुरुवातीला आम्ही कृषी तज्ज्ञाकडून माहिती घेऊन यांचा आम्ही फवारणी करायचो आणि त्याच्यापासून उत्पन्न घ्यायचो. परंतु पाहिजे त्या पद्धतीनं आम्हाला उत्पन्न येत नव्हतं. परत माझ्या मनामध्ये विचार असा आलाय की समजा रासायनिक फवारणी करण्यापेक्षा आपण जर जैविक म्हणजे आपण स्वतः तयार केलेलं अर्क एखादी समजा जर आपण फवारणी केली त्याच्यामुळे काय रिझल्ट मिळतोय. म्हणून सुरुवातीला आम्ही एक माठ जमिनीमध्ये गाडला, त्याच्यामध्ये दशपर्णी अर्क टाकले, त्याला कुजवलं, 15 ते 20 दिवस कंटिन्यूमध्ये त्याला कुजवलं. त्याच्यापासून निघालेला जो अर्क होता त्याची फवारणी केली. त्याच्यापासून रासायनिक फवारणीपेक्षाही कीटकनाशकापेक्षाही चांगल्यात चांगला आम्हाला लाभ झाला आणि उत्पन्नामध्ये सुद्धा आमच्या वाढ झाली. आपण ज्या भागामध्ये आंब्याची लागवड केली त्या भागामध्ये ओलिताचं प्रमुख साधन काय आणि आपण उन्हाळ्यामध्ये बाग कशी जगवली त्याबद्दल सांगा. आमच्याकडे ओलिताचं साधन जेव्हा जून महिन्यामध्ये पावसाला सुरुवात होते तेव्हापासून तर वरच्या पावसाच्या आधारावरच आमची शेती होत असते. पाटबंधारे विभागाअंतर्गत आमचं नलेश्वर तलावाचं पाणी आम्हाला मिळायचं. परंतु आमचं टेलचा विभाग येत असल्यामुळे टेलवर असल्यामुळे आम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी मिळत नव्हतं. म्हणून आमचं उत्पन्न मर्यादामध्ये सुद्धा एका पाण्यानं मरायचं आणि पाहिजे त्या पद्धतीने उत्पन्न मिळत नव्हतं. आणि हे किती ज्यावेळेला आपली भात शेती असते त्यावेळेला फक्त आपल्याला पाणी मिळायचं, त्याच्यानंतर पाणी मिळत नव्हतं. म्हणजे पाण्याचं कोणतंच साधन नव्हतं. परंतु साईडलाच जवळपास 2-3 किलोमीटर अंतरावर एक शेततळ आहे. त्या शेततलावातून आम्ही मग आमच्या वडिलांनी, आईनी आणि मी सुद्धा कावडीने पाणी आणायचो आणि पाणी टाकायचं. या पद्धतीने सिंचनाची सोय केली. आपण जी बागेची लागवड केली होय. त्या बागेपासून आज आपल्याला उत्पादन मिळत आहे. बरोबर आहे. आंब्याचं जे उत्पादन मिळतंय त्याकरता आपल्याला बाजारपेठ कुठली आणि उत्पादन किती मिळतंय? सुरुवातीला आमच्याकडे ज्या वेळेला उत्पन्न घ्यायला लागलोय आम्ही, तर मारोडा हा मूलपासून 5 किलोमीटर अंतरावर आणि मूल ही तालुका प्लेस असल्यामुळे बाजारपेठ ही मूलचीच. म्हणून आम्ही मूलला घेऊन जायचो आणि तिथं विकायचे आणि त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न घ्यायचं. आणि उर्वरित काही असायचे ते गावचेच जे इच्छुक लोक असतात, आवडीचे लोक असतात, ते सुरुवातीला चव घेऊ बा या निमित्ताने घ्यायचे. ज्या व्यक्तीने एकदा आमच्याकडून जी काय आंबे घेतली त्या आंब्याची व्हेरायटी आणि आंब्याची जी टेस्ट होती ती घेऊन सुद्धा मग बारबार ते घ्यायला लागले. आणि मूल बाजारपेठेमध्ये जेवढा आमचा आंब्याचा माल जायचा, जेवढा पुरवठा जायचा त्याच्यापेक्षा 50% मध्ये म्हणजे 50% आमच्या गावामध्येच तो विक्री व्हायला लागला. पण वर्षानुवर्षे जसजसं आमचं उत्पन्नामध्ये वाढ व्हायला लागली तर तेवढा माल आपला एका गावामध्ये या मूल बाजारपेठेमध्ये विकणं अशक्य होतंय. म्हणून मग आम्ही बाहेर जसं चंद्रपूर जिल्हा लेवलवरती यांच्याकडे माहिती घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना सुद्धा आम्ही माहिती पोहोचवली. आमच्याकडे आंब्याची झाडं सुद्धा आहेत, त्याच्यापासून आम्ही उत्पन्न घेतोय, आंबा घेतोय. त्यांना व्हेरायटी नेऊन दाखवायचो आणि ते म्हटले ठीक आहे, समोरच्या याच्यामध्ये आम्ही बघू म्हणाले. आणि ज्यावेळेला दुसऱ्याला उत्पन्न आलं त्यावेळेला आम्ही त्यांना माहिती पोहोचवल्यानंतर त्यांनी आमच्याकडून अक्षरशः 15 ते 20 क्विंटल माल बाहेर चंद्रपूर या मार्केटमध्ये जायला लागला. आणि एकदा तर 1911 मध्ये आमच्या शेतातील जवळपास 5 ते 10 क्विंटल माल नागपूर या बाजारपेठेमध्ये सुद्धा गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे होत कसं आहे की दिवसेंदिवस वाढत असलेल्या आपल्या या उत्पन्नामुळे
आमचा आर्थिक दर हळूहळू वाढत चाललेला आहे. शेतीमध्ये आम्हाला सुरुवातीला 1.5 एकर शेतीमध्ये 1.5 एकर शेती आहे माझ्याकडे, तर 1.5 एकर शेतीमध्ये लावत असताना भात शेतीमध्ये 10 ते 15 हजार रुपये हा खर्च यायचा आणि उत्पन्नामध्ये फक्त आपला 10 हजारापर्यंत व्हायचं. म्हणजे एक आपली लागवड जास्त, खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होतंय. परंतु जेव्हा आम्ही ही फळवाटिका लावली आणि फळवाटिकेच्या माध्यमातून उत्पन्न घ्यायला लागलो, तर आम्हाला मेहनत कमी झाली. म्हणजे सुरुवातीला आम्हाला मेहनत जास्त करावी लागली 3 ते 4 वर्ष. त्याच्यानंतर ज्यापासून उत्पन्न घ्यायला लागलं तेव्हापासून तर आम्हाला हळूहळू वाढवत सुरुवातीला 50 हजाराचा आम्हाला फायदा झाला पहिल्या वर्षाला, दुसऱ्या वर्षाला 70,000, असं हळू वाढत वाढत आज 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत आम्ही वर्षाकाठी उत्पन्न घेतो याचं. आपण आंब्याची बाग व्यतिरिक्त आपल्या शेतीमध्ये नाविन्यपूर्ण परत काय करण्याची इच्छा आहे? होय, मला खूप इच्छा आहे. कारण कसं आज आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहोत. आमचं एज्युकेशन होऊन सुद्धा आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने नोकरी मिळू शकलेली नाही. म्हणून शेतीमध्येच काहीतरी प्रगती करायची आणि आपला आर्थिक दर उंचवायचा, पर्यायाने देशाचा सुद्धा आर्थिक दर उंचवायचा, या उद्दिष्टाने आम्ही ही जी शेती आहे, पारंपरिक जी शेती आहे ती मोडकळीच काढायची आणि नवीन पद्धतीची फळबाग शेती करायची या विचारामध्ये असताना सुद्धा म्हणजे या कल्पना आमच्या मनामध्ये होती. ज्या कल्पनेला हळूहळू आम्ही साकार करत चाललेलो आहे. सुरुवातीला 20 वर्षा अगोदर आम्ही झाडं लावलेले, त्याच्या झाडाचं उत्पन्न आम्ही घ्यायला लागलेलो आहोत, परंतु सिंचनाची सोय नव्हती. मागील वर्षामध्ये MRGS या अंतर्गत आम्हाला 3 लाखाची विहीर मंजूर झाली आणि विहीर सुद्धा आम्ही खाल्लेली आहे आणि सिंचनाची सुविधा झालेली आहे. आज सिंचनाची सुविधा झाली आहे आणि शेती पण आहे, बागायत शेती पण आहे. म्हणून या वर्षापासून आम्ही परत पुन्हा भाजीपाला या इतर कोणचंही वनौषधी सुद्धा लावून आम्ही त्याच्यापासून आपला आर्थिक दर उंचवण्यासाठी प्रयत्न करू. चंद्रशेखर निमगडे, आपण आज इथं आलात आणि आंब्याची बाग लागवड याबद्दल जी माहिती आमच्या शेतकऱ्यांना दिली त्याबद्दल आकाशवाणी केंद्र चंद्रपूरच्या वतीने मी आपले आभार मानतोय. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, आत्ताच आपण फळबाग लागवड करणारे चंद्रशेखर निमगडे, मुक्काम पोस्ट मारोडा, तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर यांची सुशांत वाकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.